मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये चुकून या 8 गोष्टी खाऊ नका, अन्यथा मोठे नुकसान होईल. मित्रांनो, श्रावण पवित्र महिना सुरू होत आहे. भक्त शिवपूजा आणि उपवासाचा हा काळ केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप खास आहे. पण तुम्हाला माहीत आहे की या काळातील काही गोष्टी खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. शिवाय तुमची पूजा आणि उपवासाचा परिणाम कमी होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यात चुकूनही न खाऊ शकणाऱ्या 8 गोष्टीबद्दल सांगणार आहे, ज्याच्यापासून दूर राहणे तुमच्या आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ वगळता शेवटपर्यंत पहा. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला क्रमांक म्हणजे मांसाहार, अन्न आणि अंडी. मित्रांनो, श्रावण महिन्यात हा सात्विक काळ मानला जातो, म्हणजे ह्या शुद्धता आणि सात्विकतेचे महिमा. मांस, मासे, कोंबडी, अंडे यासारखे तमासी अन्न शरीरात जडपणा आणतो, मग मानवालाही अस्तित्व वाटते. धार्मिक कारण भगवान शिवांना सात्विक गोष्ट आवडतात, म्हणून श्रावणमध्ये मांसाहार खाणे टाळणे निषिद्ध मानले जाते. वैज्ञानिक कारण पावसाळ्याच्या अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. म्हणून जर तुम्हाला तुमचे शरीर, मन, आत्मा निरोगी ठेवायचा असेल तर श्रावणामध्ये मांसाहार अन्नापासून दूर राहा. दुसरा क्रमांक म्हणजे लसूण, कांदा. मित्रांनो, आयुर्वेदात लसूण आणि कांदा राजसिक आणि तमासी अन्नाच्या श्रेणीत ठेवला आहे. यामध्ये अशी ऊर्जा असते इंद्रियांना उत्तेजित करते, ज्यामुळे ध्यान, आध्यात्मिक साधना अडथळे निर्माण होतो. धार्मिक करणे. अनेक लोक श्रावणामध्ये उपवास करतात आणि शिवभक्तांना मग्न राहतात. अशा परिस्थितीत लसूण, कांदा यासारख्या गोष्टी खाल्ल्याने मानसिक एकाग्रता बिघडू शकते. पावसाळ्यात लसूण आणि कांद्यामध्ये बुरशी किंवा ओलावा असल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो, म्हणून हे सोडून द्या आणि सात्विक अन्नाचे सेवन करा. तिसरा क्रमांक दही आहे. मित्रांनो, श्रावण ऋतूमध्ये वातावरणात ओलावा, थंडी दोन्ही असते. अशा परिस्थितीत दह्याचे सेवन केल्याने शरीरातील श्लेष्मा आणि कफ वाढू शकतो. आयुर्वेदानुसार दही आणि कफ उत्तेजक आणि पावसाळ्यातील ते पोटासाठी जड असते. धार्मिक करणे. श्रावण महिन्यातील दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. यांच्या धार्मिक, वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत. धार्मिक मान्यतानुसार श्रावणमध्ये भगवान शिवाला दही अर्पण केले जाते, म्हणून या महिन्यात दही खाणे निषिद्ध मानले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रावणमध्ये दही खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते, म्हणून पचनक्रिया मंदावते त्याऐवजी तुम्ही ताक किंवा दह्याचे सेवन करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेंडी, वांगे, फुलकोबी यासारखे चौथ्या भाज्या. मित्रांनो, श्रावणामध्ये कीटकाचा प्रादुर्भाव वाढतो. विशेष हिरव्या भाज्यामध्ये भेंडी, वांगी, फुलकोबी यासारख्या भाज्यामध्ये कीटक आणि घाणीचा धोका जास्त असतो. धार्मिक कारणामुळे अनेक उपवास आणि सणामध्ये वांग्याला देखील अपवित्र मानले जाते. आरोग्य कारण संसर्ग, पोटदुखी, अपचनाचा धोका वाढतो, म्हणून या भाज्यांपासून दूर राहणे चांगले आहे. क्रमांक 5. आंबट पदार्थ. चिंच, लिंबू, आंब्याची पूड. आंबट पदार्थ. मित्रांनो, पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आम्लयुक्त पदार्थ पोटाची आम्लता वाढवतात. आरोग्य कारण जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने आम्लता, घसा खवखवणे आणि सर्दी होऊ शकते. धार्मिक दृष्टिकोन. उपवासाच्या वेळी मन आणि शरीराला त्रास होऊ शकतो. तुम्ही लिंबू किंवा चिंचेऐवजी थोडे मीठ किंवा जिरे वापरू शकता. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. क्रमांक 6. जास्त तळलेले पदार्थ. तेलकट आणि तळलेले पदार्थ. मित्रांनो, श्रावण महिन्यात पावसाळ्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत समोसे, कचोरी, पकोडे यासारखे तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आरोग्याचे कारण. तेलकट अन्न शरीरात चरबी, आम्लपित्त
आम्लता आणि बुद्धिकोष्ठ वाढवते. धार्मिक कारण उपवास आणि पूजा करताना सात्विकतेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. हलके, उकडलेले आणि कमी मसालेदार अन्न अधिक फायदेशीर आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला तर तो शेअर करा. क्रमांक 7. शिळे आणि रिफ्रिजरेट केलेले अन्न, उरलेले आणि कोल्ड स्टोरेज अन्न. मित्रांनो, महिन्यात अन्न विषबाधा आणि विषाणूजन्य आजाराचा धोका सर्वसाधारण असतो. रिफ्रिजरेटर केलेले अन्नातील अन्न बहुतेकदा बऱ्याच काळ टिकते आणि त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. धार्मिक कारण शिवभक्तांमध्ये शिळे अन्न अशुद्ध मानले जाते. पवित्रता ही सर्वात महत्त्वाची आहे. ऋतूमध्ये दररोज ताजे आणि गरम अन्न खाणे हे सर्वात उपाय आहे. जास्त मीठ आणि मसालेदार पदार्थ. जास्त मीठ मसालेदार. मित्रांनो, श्रावण महिन्यात दरम्यान जास्त मीठ किंवा मसालेदार शरीरात जळजळ, पोटदुखी, त्वचेचे पुरळ, रक्तदाबाच्या समस्या निर्माण करू शकतात. धार्मिक मसालेदार अन्न ध्यान आणि साधना विस्कळीत करते. आरोग्य निर्जलीकरण आतड्यामध्ये जळजळ निर्माण करतात. म्हणून मध्यम, हलका आणि कमी मीठ असलेले अन्न निवडा. मित्रांनो, श्रावण हा केवळ धार्मिक श्रद्धेचा महिना नाही, तर हे नैसर्गिक डिटॉक्सचा देखील हा काळ आहे. पवित्र महिन्यात तुमचे आहार संतुलित, सात्विक, स्वीकार आणि शिवभक्तावर लक्ष केंद्रित करा. श्रावणामध्ये पोळ्यात अशा आणखी काही गोष्टी. जास्त पाणी थांबलेले किंवा उघडे ठेवलेले पाणी पिऊ नका. पावसाळ्यात पाण्यात कीटक किंवा सूक्ष्म जंतू वाढण्याची शक्यता असते. नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. जास्त गोड पदार्थ टाळा. गूळ, साखर, मिठाई यांचे प्रमाण जास्त घेण्यास कीटक संसर्ग, सर्दी, अपचनाचे समस्या वाढू शकतात. मध्यम प्रमाणातच घ्या. जास्त थंडी पेय, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक टाळा. हवा ओलसर असल्यामुळे शरीराचे तापमान समतोल बिघडू शकतो आणि सर्दी, खोकला वाढू शकतो. स्वेटर किंवा फारच घट्ट कपडे न घालणे. ओलसर हवेमुळे त्वचेला घाम, बुरशी संसर्ग होऊ शकतो. शक्य असल्यास हलके कपडे घाला. रात्री फार उशिरा जेवण टाळा. पचनशक्ती पावसाळ्यात मंदावते, त्यामुळे रात्री लवकर हलके जेवण घ्या. फळे स्वच्छ धुवून खा. श्रावण पावसाळ्यातील फळांवरही बुरशी किंवा लहान कीटक असू शकतात, त्यामुळे फळे स्वच्छ धुवून आणि शक्य असल्यास सोलून खा. जास्त कैरीचे लोणचे, चटण्या या देखील प्रमाणातच घ्या. अति प्रमाणात घेतल्यास आम्लता वाढू शकते. धूप, हवन, सुवासिक दिवे लावा. पावसाळ्यात वातावरण बॅक्टेरिया, विषाणू जास्त प्रमाणात असतात. धार्मिकदृष्ट्या हे वातावरण शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानले जाते आणि वैज्ञानिकदृष्ट्या धूप हवनातून काही जंतुनाशक घटक निघतात. श्रावणाचे आणखी फायदे. हा महिना शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स मानला जातो. उपवास, सात्विक आहार, साधना यामुळे शरीर, मन आणि आत्मा तेजतवानी होतात. पचनतंत्र सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे मानसिक स्थिरता, एकाग्रता आणि आनंद वाढतो. श्रावणामध्ये पावसाळ्यात अशा आणखी काही खास गोष्टी आहेत. नियमित स्नान आणि स्वच्छता. पावसाळ्यातील वातावरण ओलावा, धूप, मातीमुळे त्वचेची समस्या, बुरशी होऊ शकते. रोज स्नान करा. केस व त्वचा कोरडी ठेवण्यासाठी स्वच्छ कपडे वापरा. शक्य असल्यास स्नानात थोडे लवंग, कडुलिंबाच्या पानाचे पाणी वापरा. पायांना व विशेषतः नखांना स्वच्छता ठेवा. पावसाळ्यात चिखलामुळे पाया व नखामध्ये बॅक्टेरिया साचतात. घरात येताना पाय स्वच्छ धुवा. नखे लहान ठेवावे. शुद्ध घीचा वापर करा. शुद्ध तूप, गाईचे तूप हळूहळू पचत आणि पचन अग्नी वाढते, त्यामुळे कमी प्रमाणात तुपाचा वापर आहारात करा. हे मेंदू आणि त्वचेसाठी चांगला आहे. रात्री उशिरा झोपणे टाळा. रात्री लवकर झोपल्याने आणि लवकर उठल्याने शरीराचे जैविक
घड्याळ संतुलित राहतात. यामुळे साधना, ध्यान, मंत्र जप यासाठी शांत मन स्थिती मिळते. नित्य ओंकार व महामृत्युंजय मंत्र जप करा. श्रावणामध्ये विशेष ओंकार मंत्र जप, महामृत्युंजय मंत्र किंवा शिवस्तोत्र म्हणणे अंत्य फायदेशीर असते. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मकता विचार दूर होतात. श्रावणामध्ये उपवास करताना उपवास केवळ उपवासी राहण्यासाठी नसून शरीर व मन शुद्ध करण्यासाठी असतो. फळे, दूध, साबुदाणा, ताजे शाकाहारी पदार्थ याचा समावेश करा. पाणी भरपूर प्या, पण थंड पाणी टाळा. जड, खूप गोड किंवा फार मसालेदार मिठाई कमी खा. मोदक, लाडू, जिलेबी यासारख्या गोष्टी या ऋतूतून पचनावर भार टाकतात. हलक्या प्रमाणातच खा. श्रीफळ, नारळ अर्पण करा. श्रावणामध्ये नारळाचे पाणी पिणे उत्तम असते. श्रीफळ शिवाला अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून घेतल्यास ती पवित्र आणि पचनास मदत करणारे असते. श्रावणामध्ये हे करू नका. फार उशिरा झोपणे, गरम पाण्याने वारंवार डोके धुणे, ओले केस राहणे, खूप वेळ मोबाईल, टीव्ही बघणे, मन चंचल होते. फार भांडणे, रागवणे हा काळ मानसिक स्वच्छतेचा मानला जातो. श्रावण म्हणजे शरीर, मन आणि आत्मा याचे नैसर्गिक शुद्धीकरणाचा काळ. सात्विक अन्न, सकारात्मक विचार, ध्यान, भजन, संतुलित दिनचर्या यामुळे श्रावणाचा खरा लाभ मिळतो. श्रावण महिन्याचे आध्यात्मिक विशेष महत्त्व. श्रावण महिना भगवान शंकराचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण, दूध, मध व दही अर्पण केल्याने पापाचे क्षालन होते व पुण्य संचयन होते. श्रावणामध्ये केलेले मंत्र जप, वृत्त, उपवास, दान हे 1000 पटीने अधिक फलदायी मानले जाते. श्रावणामध्ये काही खास धार्मिक उपाय. सोमवारी उपवास ठेवा. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजेसाठी श्रेष्ठ मानला जातो. या दिवशी उपवास ठेवून शिव मंदिरात जल, दूध व बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप करा. दिवसातून किमान 108 वेळा तरी या मंत्राचा जप करा. यामुळे मन शांती होते, चित्त शुद्ध होते. रुद्राष्टक, शिवतांडव स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र म्हणणे यामुळे तुमच्यावर सदैव भोलेनाथाची कृपा राहील. श्रावणामध्ये नैसर्गिक पद्धतीने आरोग्य राहण्यासाठी आहारात हळद, जिरे, ओवा यांचा समावेश करा. हे पचन सुधारते, पावसाळ्यातील संसर्गापासून वाचवतात. पावसाळ्याचे पचनक्रिया मंद होते. कोमट पाणी पिणे फायदेशीर. गूळ, ओलाव्याचा चहा पिया. सर्दी, खोकला, घसा दुखणे यात आराम मिळतो. तुळशीचे पाने खा किंवा तुळशीचा काढा घ्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हात-पाय नेहमी कोरडे ठेवा. ओले राहिल्यास फिंगल इन्फेक्शनचा धोका. श्रावणमध्ये सकारात्मक मानसिकता राखण्यासाठी दैनिक 10 ते 15 मिनिटं ध्यान करा. ओंकाराचा जप किंवा फक्त श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा. चांगले ग्रंथ वाचा. शिवपुराण, भगवद्गीता, रामायण. दुसऱ्याशी प्रेमाने बोला. राग टाळा. कारण श्रावण हा मानसिक स्वच्छतेचा महिना मानला जातो. झाडे लावा, पाणी घाला. पावसाळ्यातील रोपाचे संगोपन करा. यामुळे पुण्य मिळते. श्रावणामध्ये यासाठी काळजी घ्या. पावसाळ्यात भिजल्यानंतर लगेच केस कोरडे करा. अनियमितपणे झोपा किंवा फार रात्रभर जागरण करू नका. अति खारट, जास्त लाल तिखट टाळा, त्यामुळे पचन बिघडते. पाणी साचून देऊ नका. घरात, अंगणात डास वाढतात.